तर कालच्या भागामध्ये आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण पाहिलं. त्याच्यामध्ये डोबेरायनर चित्रिके आणि न्यूलँडच्या अष्टकाचा नियम हे दोन नियम पाहिले होते आपण. त्याच्यानंतर आज पाहू आपण मेंडेलिव्हची आवर्त सारणी. मेंडेलिव्हची आवर्त सारणी. मेंडेलिव्हची आवर्त सारणी. तर दिमित्री मेंडेलिव्ह या रशियन वैज्ञानिकाने इसवी सन 1869 ते 1872 या काळामध्ये, म्हणजे 1869 ते 1872 या काळामध्ये मूलद्रव्याची आवर्त सारणी विकसित केली. पहा, म्हणजे 1869 ते 1872 मध्ये मेंडेलिव्हनी ही आवर्त सारणी तयार केली. ठीक आहे. मेंडेलिव्हची आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातील सर्वात महत्वाची पायरी. आणि ही जी आवर्त सारणी तयार केली ती म्हणजे मेंडेलिव्हने तयार केलेली पहिली आवर्त सारणी, आणि ती पायरी महत्वाची ठरली मेंडेलिव्हच्या काळामध्ये. अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलिव्हने त्या काळी ज्ञात असलेली 63 मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. पहा, म्हणजे त्या काळामध्ये फक्त 63 मूलद्रव्ये अस्तित्वात होती. 63 मूलद्रव्ये कशी होती? अस्तित्वात होती. आणि ही 63 मूलद्रव्य अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने त्याने मांडली. पहा, लक्षात घ्या. म्हणजे डोबेरायनरनं सुद्धा मूलद्रव्याची मांडणी ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानेच केली होती, आणि न्यूलँड्सनं सुद्धा मूलद्रव्याची मांडणी ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानेच केली. आणि त्याचप्रमाणे मेंडेलिव्हने सुद्धा मूलद्रव्याची मांडणी ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानेच केली. म्हणजे मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली. पहा, चढत्या क्रमाने केली. डोबेरायनरनं सुद्धा मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानेच केली. न्यूलँडच्या अष्टकाने सुद्धा न्यूलँड्सने सुद्धा अष्टकाचा नियम हा मूलद्रव्याची मांडणी करत असताना अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानेच केली. आणि आता मेंडेलिव्हने सुद्धा मूलद्रव्याची मांडणी ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानेच केली. ठीक आहे. या मूलद्रव्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलिव्हने मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना केली. म्हणजे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म विचारात घेऊन मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना करताना मेंडेलिव्हने मूलद्रव्याच्या हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राइड व ऑक्साईड संयोगाची रेणुसूत्रे हे रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे तसेच त्यांच्या हायड्राइड व ऑक्साईड या संयोगाचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले. म्हणजे द्रावणांकाचाही विचार केला, उत्कलनांकाचा पण विचार केला, आणि त्यांची घनता विचारात घेतली, आणि त्याचे भौतिक गुणधर्म विचारात घेतले. मेंडेलिव्हला असे दिसून आले की ठराविक अवधीनंतर, म्हणजे मेंडेलिव्हला हे सर्व केल्यानंतर असं आढळलं की ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची काय होते? पुनरावृत्ती होते. आणि या निरीक्षणाच्या आधारे मेंडेलिव्ह यांनी पुढील आवर्ती नियम मांडले. पहा, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. मेंडेलिव्हचा
आवर्ती नियम हे विचारतात तुम्हाला. मेंडेलिव्हचा आवर्ती नियम पहा. मेंडेलिव्हचा आवर्ती नियम काय सांगते? मूलद्रव्याचे गुणधर्म, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. हा नियम लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. मेंडेलिव्हचा आवर्ती नियम काय सांगते माहित आहे? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. हा झाला मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. विचारतात तुम्हाला. ठीक आहे. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. हा झाला मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. तुम्हाला विचारतात. आता याच्यामध्ये मेंडेलिव्हने ही आवर्त सारणी तयार करत असताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पहा. टेबल दिलेला आहे तुमच्या म्हणजे पुस्तकामध्ये, पान नंबर 18 पहा. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधील उभ्या स्तंभांना गण म्हणतात. म्हणजे मेंडेलिव्हच्या उभ्या स्तंभामध्ये पुस्तक दिलेलं आहे तुम्हाला पहा. पुस्तकामध्ये टेबल आहे. तर मेंडेलिव्हने जी आवर्त सारणी तयार केली त्या आवर्त सारणीमध्ये उभे जे स्तंभ आहे या उभ्या स्तंभाला त्याने कोणतं नाव दिलं? उभ्या स्तंभाला गण म्हणतात. तर आडव्या ओळींना आवर्तने. म्हणजे असे स्तंभ तयार केले. म्हणजे ही आवर्त सारणी समजा अशी ही आवर्त सारणी तयार केली. आणि या आवर्त सारणीमध्ये हे जे उभे स्तंभ आहे पहा, हे जे उभे स्तंभ आहे या उभ्या स्तंभाला गण म्हणतात. म्हणजे उभे जे स्तंभ आहे याला गण लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी हे आडवे जे स्तंभ आहे, हे आडवे स्तंभ, उभे स्तंभ आणि आडवे स्तंभ. मग उभ्या स्तंभाला गण म्हटलेला आहे आणि आडव्या स्तंभाला उभे स्तंभ 1 2 3 4 5 6 7 असे किती आहेत? 12 उभे स्तंभ दिसत आहे तुमच्या टेबलमध्ये पहा पुस्तकात. उभे स्तंभ किती आहेत? उभ्या स्तंभाला गण म्हणतात. तर उभे स्तंभ आपल्याजवळ किती दिसत आहेत? 7. आडव्या ओळी मात्र भरपूर आहेत. आडव्या ओळी 12 दिसत आहे याच्यात. उभे स्तंभ 8 आहेत. 8 उभे स्तंभ 8. म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 रोमन आकड्यामध्ये दिसत आहे हे उभे स्तंभ. म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये किती उभे स्तंभ आहेत? 8 उभे स्तंभ पहा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे उभे स्तंभ मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये. उभ्या स्तंभाला काय म्हणतात? गण. आणि आडव्या ज्या ओळी आहेत त्या आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. म्हणजे ह्या ज्या आडव्या ओळी आहे या आडव्या ओळींना काय म्हणतात? आवर्त. म्हणजे ही एक ओळ 1 2 3 4 तुमच्या पुस्तकामध्ये पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे आडव्या ओळी अशा 12 दिसत आहेत पहा. ठीक आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत वरच्या भागात संयुगाची सर्वसाधारण रेणूसूत्रे दिलेली आहे. ती रेणूसूत्रे कोणत्या स्वरूपात असतील? आर वर्ग ओ किंवा आर वर्ग ओ घन या पद्धतीने दर्शवलेली आहेत. येथे आर म्हणजे संबंधित मूलद्रव्य होय आणि प्रचलित पद्धतीत ही रेणूसूत्रे आर वर्ग ओ म्हणजे R2O आणि आर म्हणजे हे रेणूसूत्र या पद्धतीने R2O आणि R2O3. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही कसं लक्षात घ्याल? आर म्हणजे मूलद्रव्य. जसं फॉर एक्झाम्पल एखादा मूलद्रव्य घ्या. आर म्हणजे साधारणतः समजा फॉर एक्झाम्पल Na हा मूलद्रव्य आहे आर है ना. याचं रेणूसूत्र पहा मग कसं होईल? आर वर्ग ओ म्हणजे Na
R2O पहा लक्षात ठेवायचं. Na म्हणजे हा R, जसं R2O बरोबर आहे, Na2O. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे R2O3 दिलेला आहे, म्हणजे यालाच आपण Na2O3 असं लिहू शकतो. Na2O3 म्हणजे सोडियम ऑक्साईड. यालाही सोडियम ऑक्साईड म्हणतात, यालाही सोडियम ऑक्साईड म्हणतात. फक्त एवढा फरक आहे की ऑक्सिजनची संख्या जास्त आहे. सोडियम ऑक्साईड दोन्ही सोडियम ऑक्साईड आहे, लक्षात घ्या, आहे ना. पण फरक आहे, या ठिकाणी ऑक्सिजनची संख्या 1 आहे, या ठिकाणी ऑक्सिजनची संख्या 3 आहे. Na2O3 आणि Na2O म्हणजे R2O आणि R2O3 या पद्धतीने हे सूत्र तयार केलेलं आहे. ठीक आहे, असं लिहितात. आता त्याच्यानंतर खाली जे दिलेलं आहे तुम्हाला परिचय शास्त्रज्ञाचा असं दिलेलं आहे. ठीक आहे. पहिल्या गणामध्ये फक्त इथे टेबलमध्ये हायड्रोजन दिलेला आहे. हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक 1च आहे ना. त्याच्यानंतर लिथियम 7, सोडियम 23, पोटॅशियम 39 असं दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गण 2 मध्ये बेरिलियम दिलेला आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, झेडियन SrCd असं दिलेलं आहे. प्रत्येक हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. आणि अणुवस्तुमानांची मांडणी ही चढत्या क्रमाने केलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. कशा क्रमाने? चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. विचार करा, इथं आता पान नंबर 19 वर पहा. विचार करा, म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अनेक रिकाम्या जागा सोडल्या आहेत. त्यापैकी काही ठिकाणी अणुवस्तुमानाचे भाकीत केलेले दिसते. भाकीत केलेली 3 अणुवस्तुमाने व त्यांच्या गण व आवर्तनासहित सांगा म्हणते. भाकीत केलेली 3 अणुवस्तुमाने. आता इथे या ठिकाणी या टेबलमध्ये पहा, तुम्हाला रिकाम्या जागा दिसत असतील, बरोबर आहे. तर त्या पैकी काही ठिकाणी अणुवस्तुमानाचे भाकीत केलेले दिसते, काही ठिकाणी पहा, काही ठिकाणी अणुवस्तुमान दाखवलेले आहेत. भाकीत केलेली 3 अणुवस्तुमाने त्यांच्या गण व आवर्तनासहित तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे तो कोणत्या गणामध्ये येतो. ठीक आहे. गण ओळखता येते, कारण उभ्या स्तंभाला गण म्हणतात आणि आडव्या ओळींना आवर्तन म्हणतात. तर ज्यांची वस्तुमाने अणुवस्तुमाने दिलेली आहे ती तुम्हाला ओळखतात इथे. समजा फॉर एक्झाम्पल जसं इथे हायड्रोजन दिलेला आहे, तर हायड्रोजन हा पहिल्या गणामध्ये येतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे इथे दुसऱ्या गणामध्ये विचार करा तुम्ही, बीई याचं अणुवस्तुमान आहे 9.4. तर बी बेरिलियम हा गण 2 मध्ये येतो, बरोबर आहे. गण 2 मध्ये, म्हणजे वरून जर आपण विचार केला तर गण 2 मध्ये येतो, आणि आवर्तन जर विचार केला तर दुसऱ्या आवर्तनामध्ये येतो. जसं लिथियमचा अणुवस्तुमान 7 आहे, तर लिथियम हा गण 1 मध्ये येतो आणि आवर्तन दुसऱ्या आवर्तनामध्ये येतो. पहा, आडव्या ओळी म्हणजे आवर्तन आणि उभे स्तंभ म्हणजे गण. काही मूलद्रव्यांची नावे अनिश्चित असल्याने त्यांच्या संज्ञेप्रमाणे प्रश्नचिन्ह दर्शवली आहेत. अशा संज्ञा कोणत्या? आता याच टेबलमध्ये काही प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे पहा. जसं गण 3 मध्ये पहा, गण 3 मध्ये YT88 असं दिलेलं आहे पहा. गण 3 त्याच्यासमोर YT88, त्याच्यासमोर प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह दर्शवले आहे. अशा संज्ञा कोणत्या? YT दिलेला आहे इथं पहा. YT ही त्याची संज्ञा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून प्रश्नार्थक चिन्ह असलेलं पाहू आपण. जसं DI बरोबर 138 गण 3 मध्ये पहा. गण 3 म्हणजे उभ्या स्तंभ, त्याच्यामध्ये DI 138 दिलेला आहे पहा. त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह देऊ नये. DI ही त्याची संज्ञा आहे. ठीक आहे. असे प्रश्नचिन्ह असणाऱ्या संज्ञा आहेत. अशा संज्ञा कोणत्या असं दिलेलं आहे. ठीक आहे. प्रश्नचिन्ह दिलेला संज्ञा म्हणजे DI, त्याच्यानंतर YT, त्याच्यानंतर अजून पहा LA दिलेला आहे 180 गण 4 मध्ये. LA 180 त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह दाखवलेलं आहे, ती आहे लॅन्थेनाइट म्हणजे LA. त्याच्यानंतर त्याच्याच गण 3 मध्ये पहा आणि आवर्तन 10 मध्ये पहा. आवर्तन म्हणजे आडव्या ओळी आणि गण म्हणजे 3. गण 3 मध्ये आणि आवर्तन 10 मध्ये पहा. ER च्या समोर प्रश्नचिन्ह देऊ नये 178, तर त्याला
ER ही त्याची संज्ञा झाली, लक्षात आलं. तर हे ओळखता आलं पाहिजे. ओळखताना सोपं आहे. गण म्हटलं की उभ्या स्तंभामध्ये जायचं आहे आणि आवर्तन म्हटलं की आडव्या स्तंभामध्ये जायचं आहे. कारण प्रत्येक उभ्या स्तंभाला गण म्हणतात आणि प्रत्येक आडव्या ओळींना काय म्हणतात, आवर्तन म्हणतात. त्याच्यानंतर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण पाहू आपण. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण हे तुम्हाला परीक्षेत विचारतात. प्रश्न येतो असा की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण स्पष्ट करा. ठीक आहे. तर पहा, याच्यामध्ये विज्ञान हे प्रगतिशील आहे. प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा विज्ञानात आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये विज्ञानांची ही वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात. मूलद्रव्यांचे गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलिव्हने आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो अशा विचारातून मांडणी केली आणि याचा परिणाम म्हणून मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण खालील दिसत आहेत. गुण आहेत 2 फक्त. जसं नंबर 1 पहिला गुण असं सांगितलेला आहे की गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. पहा, कारण मेंडेलिव्हनं काय केलेलं होतं माहित आहे का, की अणुवस्तुमानांना विचारात न घेता त्यांची मांडणी केली होती. त्याच्यामुळे त्यांच्या नंतर लक्षात आलं की मूलद्रव्याचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. उदाहरणार्थ बेरिलियमचे आधीचे ठरलेले अणुवस्तुमान किती होते? बेरिलियम, पहा, बेरिलियमचे आधीचे अणुवस्तुमान बेरिलियमचे आधीचे अणुवस्तुमान किती होते? 14.09 सॉरी, किती? 14.09 एवढं अणुवस्तुमान होतं पहिले बेरिलियमचं आधीचं. हे अणुवस्तुमान बदलून, म्हणजे हे अणुवस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त करण्यात आले. ठीक आहे. पहा, 9.4 असे दुरुस्त केले व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा देण्यात आली आणि नंतर मग दुरुस्त केल्यानंतर बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा देण्यात आली. म्हणजे बोरॉन म्हणजे BO आणि बेरिलियम म्हणजे B. पहा, लक्षात ठेवा. पहिले आधी कोण होतं? 14.09 म्हणजे बेरिलियमचं अणुवस्तुमान होतं 14.09 होतं. तो दुरुस्त करून किती करण्यात आला? 9.4. म्हणजेच मग बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा देण्यात आली. पहा, बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा देण्यात आली. म्हणजे बोरॉन हा नंतर होता, अगोदर होता, तो बोरॉन नंतर ठेवण्यात आला. म्हणजे बेरिलियमला अगोदर आणि नंतर बोरॉनला स्थान देण्यात आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो गुणधर्म आहे, गुण असा आहे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा की मेंडेलिव्हने आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या. त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यावरून एका बोरॉन, एका अॅल्युमिनियम व एका सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडेलिव्हने त्याची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 आणि 72 असतील असे दर्शवले. पहा, म्हणजे एका बोरॉन, ठीक आहे. त्याच्यानंतर एका बोरॉन, एका अॅल्युमिनियम
इका बोरॉन इका ॲल्युमिनियम, ठीक आहे, इका बोरॉन इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन, इका सिलिकॉन, हे 3 मूलद्रव्ये त्याने शोधून काढली होती. इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन, त्याने नावं दिलेली होती सुरुवातीला. पहा, म्हणजे अज्ञात मूलद्रव्ये होती. या अज्ञात मूलद्रव्यांना त्याने इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम व इका सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडेलिव्हने त्याची अणुवस्तुमाने किती अनुक्रमे 44, 68 आणि 72. म्हणजे इका बोरॉनचा अणुवस्तुमान किती 44 आणि इका ॲल्युमिनियमचा 68 आणि इका सिलिकॉनचा 72. अशा पद्धतीने त्यांनी आवर्त सारणीमध्ये दर्शवले होते. आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या गुणधर्माचेही भाकीत केले. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडियम, म्हणजे बोरॉनला कोणतं नाव देण्यात आलं मग स्कँडियम, स्कँडियम, फार लक्षात ठेवायचं आहे. बोरॉनला कोणतं नाव देण्यात आलं स्कँडियम. त्याच्यानंतर गॅलियम, म्हणजे ॲल्युमिनियमला कोणतं नाव देण्यात आलं गॅलियम, ॲल्युमिनियमला गॅलियम आणि सिलिकॉनला जर्मेनियम, सिलिकॉनला जर्मेनियम हे नाव देण्यात आले. पहा, म्हणजे पहा, सुरुवातीला इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन ही नावे देण्यात आली होती. त्यांना अणुवस्तुमान सुद्धा दिलेलं होतं 44, 68 आणि 72. त्याच्यानंतर इका बोरॉनला नंतर मग दुसरं नाव देण्यात आलं स्कँडियम. त्याच्यानंतर इका ॲल्युमिनियमला नंतर मग गॅलियम टाकण्यात आलं आणि नंतर इका सिलिकॉनला जर्मेनियम. ठीक आहे, म्हणजे इका बोरॉनची जोडी कोणाला लागेल स्कँडियमला, इका ॲल्युमिनियमची जोडी गॅलियमला लागेल आणि इका सिलिकॉनची जोडी जर्मेनियमला लागेल. इका सिलिकॉन इका बोरॉन स्कँडियम, इका ॲल्युमिनियम गॅलियम, इका सिलिकॉन जर्मेनियम. बोरॉनचा किंवा स्कँडियमचा अणुवस्तुमान 44, ॲल्युमिनियम किंवा गॅलियमचा अणुवस्तुमान 68 किंवा सिलिकॉन आणि जर्मेनियमचा अणुवस्तुमान 72. ठीक आहे, इतकेच नव्हे तर त्यांच्या गुणधर्माची भाकीत केले. पुढे या मूलद्रव्याचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम व जर्मेनियम अशी नावे देण्यात आली आणि या मूलद्रव्यांची गुणधर्म मेंडेलिव्हच्या भाकितांशी जुळणारे आढळले. म्हणजे हे गुणधर्म त्यांनी जे ठरवलं होतं मेंडेलिव्हनं तेच गुणधर्म खरे ठरले. पहा, म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण 2च आहेत या ठिकाणी. पहिला गुण असा आहे की बेरिलियमच्या आधीचे अणुवस्तुमान 14.9 होते, ते दुरुस्त करून 9.4 करण्यात आले आणि बोरॉनच्या अगोदर बेरिलियमला स्थान देण्यात आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा जो गुण आहे तो असा आहे की मेंडेलिव्हने 3 अज्ञात मूलद्रव्यांचा शोध लावला आणि त्यांना इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन ही 3 नावं देण्यात आली होती. त्यांचे अणुवस्तुमान सुद्धा त्याने ठरवलेलं होतं. जसं इका बोरॉनचं अणुवस्तुमान 44, इका ॲल्युमिनियमचं 68 आणि इका सिलिकॉनचं 72. त्याच्यानंतर मग इतकेच नव्हे तर त्यांच्या गुणधर्माची भाकीत केले आणि पुढे या मूलद्रव्याचा शोध लागला आणि त्यांना ते नावं पण देण्यात आली स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. म्हणजे ते खरे ठरले. तर हे त्यांचे मेंडेलिव्हचे 2 गुण. त्याच्यानंतर तिसरा जो गुण आहे तो असा आहे की मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. राजवायूसाठी जागा म्हणजे राखून ठेवलेली नव्हती, परंतु 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी राजवायूंना शोध लागल्यावर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्यगण निर्माण केला व त्यात राजवायू बरोबर बसवले. पहा, म्हणजे तिसरा जो गुण होता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा तो असा होता की मेंडेलिव्हने मूळची आवर्त सारणी जेव्हा तयार केली होती तेव्हा राजवायूसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती, परंतु 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागल्यावर, ठीक आहे, म्हणजे हेलियम, निऑन, आर्गॉन या मूलद्रव्यांचा या राजवायूंचा शोध लागल्यावर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला म्हणजे त्यांनी जी आवर्त सारणी तयार केली होती त्या आवर्त सारणीला धक्का न लावता शून्यगण निर्माण केला व त्यात राजवायू बरोबर बसवले. म्हणजे अशा तऱ्हेने
हे 3 गुण तयार झाले, लक्षात ठेवायचं आहे. हे तिन्ही गुण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, कारण याच्यावर प्रश्न विचारले जातात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण स्पष्ट करा म्हटलं तर हे 3 गुण लक्षात आले. हे 3 गुण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि जरा डोके चालवा, इथे एक प्रश्न विचारलाय तुम्हाला. अशी 2 समस्थानिके आहेत, त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 35 आणि 37 अशी दर्शवलेली आहे. वेगवेगळी असल्याने मेंडेलिव्हची आवर्त सारणी त्यांना वेगवेगळ्या स्थानावर ठेवणे योग्य ठरेल की त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून त्यांना एका स्थानावर ठेवणे योग्य ठरेल. तर हे थोडंसं मला सांगायचंय तुम्हाला. कारण क्लोरीनची अणुवस्तुमाने वेगवेगळ्या प्रकारची आहे. एकाचं अणुवस्तुमान 35 आहे, एकाचं अणुवस्तुमान 37 आहेत. तर त्यांना 35 आणि 37 अशी वेगवेगळी असल्याने मेंडेलिव्हची आवर्त सारणीत त्यांना वेगवेगळ्या स्थानावर ठेवणे योग्य ठरेल की त्यांच्या रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून त्यांना एका स्थानावर ठेवणे योग्य ठरेल. हे तुम्हाला मला अपडेट द्यायचं आहे. त्याच्यानंतर उद्याला पाहू आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या त्रुटी. ठीक आहे. आता एवढंच पाहायचंय तुम्हाला. मेंडेलिव्हची आवर्त सारणीचे गुण आणि मेंडेलिव्हची आवर्त सारणी आपण या ठिकाणी पाहिली. ती तुम्हाला व्यवस्थित पुस्तक समोर ठेवून हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे आणि मला अपडेट द्यायचा आहे. मला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या मला पूर्ण सांगायच्या आहे. या ठिकाणी आपण आता थांबू. उद्याला आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी पाहू.